राखेची चोरी करणाऱ्या प्रशासनावर कारवाई झालीच पाहिजे. राम धोत्रे मुर्दाबाद. अरे राम धोत्रे मुर्दाबाद. अनिल साळुंखे मुर्दाबाद. अमोल चव्हाण मुर्दाबाद. कृपाली शिंदे मुर्दाबाद. अरे कोण म्हणता देणार नाही? आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. अरे कोण म्हणता देणार नाही? घेतल्याशिवाय राहणार नाही. भ्रष्टाचार प्रवृत्तीच्या अधिकारावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. भ्रष्टाचारी प्रवृत्तीच्या अधिकारावर गुन्हा झालाच पाहिजे. झालाच पाहिजे. माजी नगरसेवक गणेश धनगर या ट्रॅक्टर घेऊन गेला त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. माजी नगरसेवक गणेश धनगर याचे ट्रॅक्टर घेऊन गेला त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. संविधानाची पायमल्ली करणाऱ्या अधिकारावर कारवाई झालीच पाहिजे. संविधानाची पायमल्ली करणाऱ्या अधिकारावर कारवाई झालीच पाहिजे. निदर्शन केलेले आत्मदानाचा इशारा दिला नेमकं काय कारण आहे? कारण मूळ असं आहे, माझं नाव महेंद्र पाटील आणि माझ्या मित्राचं नाव आहे योगेश नरहरी बुडुकले. यांचे ट्रॅक्टर चोरीला गेले होते 1.5 वर्षापूर्वी. त्यानंतर यांनी बाजारपेठ पोलीस स्टेशनला पत्रव्यवहार केला, पण संबंधितावर गुन्हा दाखल झाला नाही राजकीय दबावापोटी. त्यानंतर यांनी कोर्टामध्ये केस टाकली. कोर्टामध्ये केस टाकल्यानंतर सदर केस न्यायप्रविष्ट होती. त्यानंतर यांना 4-5 महिन्यापूर्वी कळलं की सदर वाहन जे आहे ते मुक्ताईनगर वन विभागामध्ये पकडलेले आहे. मग त्यानंतर हे गेले तर तिथं ते वाहन त्यांना आढळून आले नाही. पण एका पत्रकार बांधवाच्या माध्यमातून सदर व्हिडिओ मिळाला की हे वाहन तिथं उभे आहे. मग त्यानंतर मॅडमांना चर्चा केली. मॅडमांना चर्चा केल्यानंतर मॅडम म्हणतात की तुमच्याशी पत्रव्यवहार केला, सदर वाहन आम्ही मूळ मालकाला सोडलेले आहे. त्यानंतर योगेश भाऊंनी ते सर्व कागदपत्र दाखवले की मूळ मालक मी आहे, आपण कोण त्या व्यक्तीला दिलं. तर त्यांनी माजी नगरसेवक गणेश धनगरचं नाव सांगितलं, जे एका पक्षाचे राजकीय पक्षाचे माजी नगरसेवक आहे. ते सांगत होते की एका भाऊचा एका आमदाराचा फोन आला म्हणून सदर वाहन आम्ही सोडले. त्यानंतर यांनी सांगितलं की मॅडम माझ्यावर उपासमारीची वेळ आली, माझं वाहन जर चालले नाही तर मी हप्ते कुठून भरणार, मला फायनान्सवाले त्रास देत आहे. मॅडमांनी सांगितलं की सोमवारपर्यंत आम्ही ट्रॅक्टर जप्त करतात परत ज्या व्यक्तीला आम्ही दिलेले आहे. त्यानंतर धमकीचे फोन येणे चालू झाले भाऊला आणि मला. त्यानंतर तरीसुद्धा आम्ही न घाबरता पत्रव्यवहार सुरू ठेवला. पत्रव्यवहार सुरू ठेवल्यानंतर कोणत्याच प्रकारचे वाहन जमा केल्यानंतर परत पत्रव्यवहार संबंधित व्यक्तीशी वन विभागाने केला नाही, म्हणून आम्ही आंदोलनाची भूमिका घेतली. आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर प्रथम जेव्हा आम्ही आंदोलनाची भूमिका घेतली त्या दिवशी धोत्रे साहेबांनी आम्हाला शब्द दिला की येत्या 8 दिवसात आम्ही कारवाई करू. तसं आम्हाला लेखी पत्र दिलं होतं, पण त्या पत्राच्या अनुषंगाने कोणत्याच प्रकारची कारवाई झाली नाही. म्हणून योगेश नरहरी बुडुकले यांनी आज आत्मदहनाचा निर्णय घेतला की माझे वाहन जे आहे ते वन विभागामध्ये बेकायदेशीरपणे त्रस्त व्यक्तीला दिलेले आहे. तर या अनिल साळुंखे या व्यक्तीने ते वाहन दिलेले आहे या अधिकाराने, आणि कृपाली शिंदेने तर यांच्या दोघांवर निलंबनाची कारवाई व्हायला पाहिजे. कारण हे राग चोरीपासून तर बेकायदेशीर वाहन 2023 पासून असे बेकायदेशीर अनेक वाहन त्यांनी सोडलेले आहे. मनमर्जीने एखाद्या वाहनावर दंड ठोकायचा, मनमर्जीने एखाद्या वाहनाला परस्पर सोडून द्यायचं, असा बेकायदेशीर कारभार तिथं सुरू आहे. आता मागील पत्रकार परिषदमध्ये लोकांनी सांगितलं की 700 ते 800 कोटीचा अपहार या मॅडमांनी केलेला आहे. एवढे सर्व पुरावे असताना, सर्व गोष्टी असताना प्रशासन कोणाची वाट बघते यांच्यावर कारवाई करायसाठी? आणि या संविधानाची पायमल्ली करत असताना मला आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून एक मदत अशी हवी आहे की आपणच शासनाचा 4था स्तंभ आहे. आपल्या माध्यमातून या योगेश भाऊला न्याय भेटण्यासाठी आपण प्रयत्न करू. म्हणून आज जर कारवाई झाली नाही तर आज योगेश भाऊ आणि आम्ही जे कोणी सर्व परिवार आम्ही आत्मदहन करणार आहे ना, आमचं जीवन संपवणार आहे. मूळ मार्गाला ट्रॅक्टर दिली आणि परस्पर त्रस्त व्यक्तीला देऊन टाकले. आम्ही नम्रपणे पत्रव्यवहार केला तर याला घरी जाऊन धमक्या, म्हणजे समजा मी प्रकरणात पडलो तर धमक्या, म्हणजे प्रशासन एवढं निष्काळजीपणा करताय साहेब. त्यामुळे त्यांनी आत्मदहनाचा डिसिजन घेतला. नाही का जेव्हा आत्महत्येला प्रवृत्त करताय अधिकारी, तरी पण आपण मध्ये जाऊन काय बोलणार साहेब? बाहेर सर्वांसमोर जनतेसमोर करा काय कागदपत्रांचे काय